काम काय इथं? शुभ्रा, दारात का उभी आहेस? ये ना आत ये. सहजच चाली होतीस का? हो. बस मी पाणी घेऊन येते तुझ्यासाठी. अरे ही कुठे गेली? गेले आतमध्ये. आत्या, तुम्ही जरा पाणी नेऊन देता तिला? अडलंय माझं खेटर. आत्या. सुलेखा, एवढ्या सद्गुणी नारदासारखी वागू नकोस हं. तुझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय तिनं आणि तू. मी तिला माफ केलंय आत्या. धन्य पोरी तुझी, धन्य. अगं म्हणूनच काळजी वाटते ग मला तुझी. अगं कुणीही तुझा फायदा घेईल माहितीये. परमेश्वरा, सांभाळ बाबा हिला. काळजी घे ग स्वतःची. अहो अहो, आंघोळीला जाताय ना, पाणी थंड झालं तिकडे. कसला विचार करताय एवढा? काही टेन्शन आहे का? टेन्शन नाही ग, पण आज बाळकाका आणि बाबा निखिलच्या अस्थि विसर्जनासाठी नाशिकला चाललेत. खरं तर मीही जायला हवं त्यांच्या बरोबर, पण महत्वाची मीटिंग आहे. हो मग ठीक आहे ना. खूप स्वार्थी आहे का ग मी? असं का वाटतंय तुम्हाला? एवढी मोठी ट्रॅजेडी झाली आहे राधा, आणि मी लगेच कामाला लागलो. परवा तर अगदी गाडी बिडी घ्यायच्या गोष्टी केल्या. बाळकाकाच्या घरी कोणाला खाय प्यायची शुद्ध नाही, आणि मी मात्र. दुःखातनं सावरणं म्हणजे स्वार्थीपणा नव्हे, आणि तुम्हाला कोणी स्वार्थी म्हणू शकत नाही. कुणाला कुठली अडचण आली, कुठेही धावपळ करायची असली की पहिला फोन तुम्हाला करतात सगळेजण, आणि तुम्ही सुद्धा काळवेळ न बघता हातातली कामं टाकून धावता त्यांच्यासाठी. आणि आता तुम्हाला तुमचे व्याप वाढलेत ना, तुम्ही असे घरात बसून तर नाही राहू शकत. हे बघा, हे सगळं डोक्यातनं काढून टाका. असं काही नाहीये. प्रत्येक जण आपापल्या परीनं सावरतोय दुःखातून. संकट काय आपल्याला नवीन नाही येत राधा. एक खिडकीतून गेलं ना की दुसरं दारामध्ये उभं असतं.
आता हळूहळू परिस्थिती सुधारती. पण देवानं एक खिळा मात्र कपाळावर कायमचा टोकून ठेवलेला आहे. आता यात प्रथमेशची काय चूक? नाही, मी त्याला दोष देत नाहीये राधा. माझ्यातच काहीतरी कमी असणार आहे म्हणून माझा लेख हा असा जन्माला आला. जाऊ दे. सकाळी सकाळी पुन्हा जुनीच दुःख उगाळण्यात काहीच अर्थ नाहीये. बरं, तुम्हाला सांगायचंच राहिलं. काल रात्री पुन्हा माझ्या नेल पेंटची बॉटल घेऊन बसला होता प्रथमेश. हे काय नवीन खूळ शिरले त्याच्या डोक्यात? राधा, आपण त्याला एका सायकॅट्रिस्टला दाखवायचं ठरलं होतं ना. ठीक आहे, त्यावेळी नव्हते पैसे आपल्याजवळ, पण आता परिस्थिती तशी नाहीये. हे बघ, आपण लवकरात लवकर त्याला एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाऊ. हो चालेल. प्रथमेशच्या प्रिन्सिपलनी एक नंबर दिला होता मला डॉक्टरांचा. मी त्यांना फोन करून पाहते. मग आजच कर. आजचीच अपॉइंटमेंट घे. आपण दोघंही जाऊन येऊ. माझी कितीही महत्वाची कामं असली तर सगळी कॅन्सल करेन मी, पण आजच जाऊ. हो, मी करते फोन त्यांना आणि सांगते तुम्हाला. 8:30 वाजून गेलेत. आवरताय ना? काय 8:30? हो. आणि तू आत्ता सांगतेस मला? अहो, काय राधा, तू पण ना सकाळी मी सकाळी मगापासून तुम्हाला तेच. नाश्ता लावून झालाय. चहा आणतच होते सगळ्यांसाठी. पूनम काकू, अजून काही करायचंय का? शुभ्रा प्लीज, रोज रोज इथे येऊन चांगुलपणाचं नाटक करून आम्हाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न प्लीज करू नकोस. नाही, निदान मला तरी नको. तू माझ्या मुलाचा जीव घेतलायस हे असं म्हणणं इतकी मी पावळट नाही शुभ्रा. पण जेव्हापासून तू आमच्या फॅमिलीत आली आहेस तेव्हापासून आमच्यावर एका मागोमाग एक अनेक संकट येत चालली आहेत. हे न कळण्या इतकी सुद्धा मी बावळट नाहीये. तेव्हा प्लीज प्लीज इथून निघून जा. शुभ्रा, Are you crying? नाही. कुसुम आत्या काही बोलल्या का तुला? नाही नाही, असं काही नाही. दी काही बोलली? नाही हो, असं खरंच काही नाही. शुभ्रा, तू ना उगाच काही मनाला लावून घेऊ नकोस. ऍक्च्युली दी इज हर्ट. तिला खूप मनापासून वाटत होतं की माझं आणि आधीचं लग्न व्हावं, पण त्याचा अर्थ असा होत नाही की तिने तुला दुखवावं. डोंट वरी, आल टॉक टू हर. मी बोलेन तिच्याशी. ओके? नाही, नको, काहीच गरज नाहीये. मी येते. मी येऊ का तुला सोडायला खालपर्यंत? नाही, नको, उगाच त्रास तुम्हाला. मी येते. आणखीन काय त्रास देणार तुम्हाला शुभ्रा? अरे मी I was just joking. Don't take it seriously.
चल मी तुला खालपर्यंत सोडायला येते. चल. $850चा एरिया आहे आणि फ्लॅटही खूप चांगला आहे. मुख्य म्हणजे त्या माणसाला सगळे पैसे व्हाईटमध्ये पाहिजेत. यू नो इट सूट्स मी. तुला आवडली ना जागा? अरे खूप आवडली. मी बाबांना सुद्धा फोन केला. ते काय म्हणले माहितीये, ठीक आहे जागा घे, गृहप्रवेशाला येतो आम्ही. माझ्या आई बाबा म्हणजे ना कॅरेक्टरच आहेत. मी जर का उद्या म्हणलं एखादी मुलगी पसंत केली आहे तर म्हणतील डायरेक्ट अक्षता टाकायला येतो. नाशिकला कधी जाणार आहेस? अरे जायचंय ना, हे जागेचं झालं की लगेच. तसं नाशिकमध्ये पण कोणी नाहीये. आई गेली आहे गडचिरोलीला, काहीतरी NGOचं काम आहे आणि बाबा आहेत कानपूरला. त्यामुळे हे झाल्यावर जाईल. बरे जागेचं झाल्यानंतर पुढचं काय? पुढचं सगळं प्लॅन आहे बडी. मी असा विचार करतोय सगळं व्यवस्थित झालं तर या गणेश चतुर्थीला आपला नारळ फोडायचा फर्मचा. माझी काही मदत? तू तर चाललायस, थांबतोयस का? पार्टनर करून घेतो. अरे असतो काय, मी काय जोक करतोय? मी नोकरी करणं प्रिफर करतो. मी माझ्या माणसात राहणं प्रिफर करतो. ए ऑटो, अगं जरा निखिलला फोन लावतेस का? मला म्हणायचं होतं जरा बाळभाऊजीच्याकडे फोन करतेस का? कशाला? अगं शुभ्रा गेली आहे ना सकाळपासून. हा निघाली का विचार ना, पाऊसही लागला एवढा. उठ उठ पटकन फोन कर. अगं लवकर लाव. हॅलो. हॅलो काकू, प्रिया बोल. काकू शुभ्रा आहे तिथे अजून का निघाली? शुभ्रा तिला निघून तास दीड तास झाला. बरं. पोचली नाही? नाही, येईल. बाय. अगं काय झालं? बाळकाकाकडून निघून तास दीड तास झालाय शुभ्राला. मग अजून कशी नाही आली? आई अगं येईल, टेन्शन नको घेऊस. टेन्शन काय घेऊ नकोस. एवढा वेळ झाला आणि तिला आणि तू का अशी अवतार करून बसलीयस? जा जरा तोंडावर पाणी मारून ये. आणि खोलीतला दिवा लावलास का? तिने सांजेला इथे अंधारात बसलीस ती. आई काय आई काय आई? लावते. प्रिया, आपण आपले सगळे व्यवहार चालूच ठेवायचे असतात ना. कळतंय का आई? मला जरा वेळ लागेल. आधी बरं झालं बाबा तू आलास. अरे शुभ्रा आली नाही अजून. आली नाही म्हणजे? अरे म्हणजे ती सकाळी गेली होती ना बाळभाऊजींच्याकडे, ती घरी परत आलीच नाहीये. मी येईल ना, एवढी कशाला काळजी करते? अरे बाबा ऐक ना, ती निघाली आहे तिथून. त्याला सुद्धा 3-3.5 तास होऊन गेले, इथे आलीच नाही. काय? अजून आली नाहीये? नाही ना. तुला काही फोन बिन केला होता का तिने? नाही, मला काही फोन नाही केला तिने. आता कुठं शोधायची हिला? ओके ओके, तू काळजी करू नकोस. मी बघतो.
बाबा, अंघोळ झाली का बाबा? आणि पत्रिका कोणाची बघत बसलायत आत्ता? निखिलची. आता काय फायदा? तेच पाहण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या आयुष्यात एवढी मोठी दुर्घटना घडणार होती त्याची मला पुसटशीही कल्पना येऊ नये. की निखिल म्हणाला होता तेच खरं, की आमचं हे शास्त्रच फोल आहे. जाऊ दे ना बाबा आता. जर एखाद्या उच्च विद्या विभूषित डॉक्टरला स्वतःच्या मुलाचा जीव वाचवता आला नाही तर त्याची सगळी विद्या, सगळा अनुभव फुकट गेल्यासारखं वाटतं. तसं झालंय माझं. जा बाळ तू जा, मला भांडू दे स्वतःशीच. बाबा, इतका लांबचा प्रवास करून आलोय आता आपण. तुम्ही वसुधा, जरा पाणी आण ग. ऐक, उशीर का झाला तुम्हाला एवढा? अगं बाळला म्हटलं मी क्लासवरच सोड मला. पुण्याहून ते फाटक सर आले होते ना उद्घाटनाच्या नंतर. आओ शुभ्रा आहे ना ती. काय झालं शुभ्रा? अगं तू एवढी घाबरलेली का दिसतेस? काय झालं काय? शुभ्रा आज सकाळी बाळभाऊजींच्याकडे गेली होती ना, ती दुपारीच तिकडून निघाली पण अजून घरी पोहोचली नाहीये. व्हॉट डू यू मीन घरी आली नाही? काय झालं असं? मी पण त्याच काळजीत आहे हो. आता 5-6 तास होऊन गेले, काही पत्ताच नाही. पोरीचा काही फोन पण नाही. म्हणजे मला आधी वाटलं की मार्केटमध्ये गेली असेल, देवळात गेली असेल, पण आधी कुठे? तो तिला शोधायला गेलाय. माय गुडनेस. अहो वसुधा, असं म्हणतात की आपली पाप मुलांना भोवतात. आपल्या हातून काही पाप घडलंय का ग? असं काय बोलताय तुम्ही? अगं नाही तर मला सांग, हे सगळं काय चाललंय? समजू ना. आपण खूप सुखात होतो ग. खरंच खूप सुख नव्हतो का? मला सांग. रडू नका तुम्ही.